मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही. गेल्या वर्षी याच महिन्यात म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 रोजी असं ट्विट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलं होतं. तेच निलेश राणे यांनी आता हातात धनुष्यबाण घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. हो, नारायण राणे भाजपमधून खासदार, भाऊ नितेश राणे भाजप आमदार असं असतानाही निलेश राणे यांनी मात्र आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आणि धनुष्यबाण हाती घेतलाय. आता त्यांनी नक्की हा निर्णय का घेतला आणि निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर भूतकाळाची पुनरावृत्ती असं का म्हटलं जातंय, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. निलेश राणे यांनी 1 वर्षापूर्वी म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 रोजी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की राजकारणातून मला खूप काही शिकायला मिळालं, त्यासाठी मी आभारी आहे. भाजप सारख्या पक्षात काम करण्याची संधी मिळाली, हे माझं सुदैव आहे. काही जण कायमचे सहकारी बनले आहेत, मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. निवडणूक लढवण्यात आता मला कोणताही रस राहिलेला नाही. निलेश राणे यांनी हा जाहीर निर्णय केल्यानंतर राजकारणात विशेषतः भाजपमध्ये खळबळ उडाली होती. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी मतभेद झाल्यामुळे राणे यांनी राजकीय संन्यास घेतला अशी चर्चा होती. राणे यांच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आले. त्यांनी निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मतभेद दूरही झाले आणि अवघ्या 24 तासात त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेतला आणि आता चक्क ते भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करत असलेली बातमी समोर आलेली आहे. याचं नक्की कारण काय आहे? निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांना शासकीय कामांसाठी निधी मिळत नव्हता. पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून त्यात आडकाठी आणली जाते, असा राणे यांचा आक्षेप होता. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता आपण पक्षासाठी काम करत राहणार असं निलेश राणे यांनी जाहीर केलं होतं. फडणवीस यांनी दिलेल्या विश्वासावर आता कामाला लागलोय असंही ते म्हणाले होते. वर्षभरात नंतर निलेश राणे यांनी आमदारकीसाठी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्याशी खुन्नस काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय असं म्हटलं जातंय. त्यासोबतच तिकिटासाठी घरातच दोन पक्ष तयार होताना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतायत. निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकिटांच्या समीकरणामुळे आता घरातही दोन दोन पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत निलेश यांनी धनुष्यबाण हाती घेतलाय. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार, वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकिटासाठी निलेश राणे बंड करून शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविभाजित शिवसेनेने 2019 मध्ये जिंकलेल्या सावंतवाडी आणि कुडाळ जिल्ह्यातील 3 पैकी 2 जागा लढवायच्या होत्या. भाजपलाही कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी हवी होती. त्यामुळे राजकीय हेतूने राणे हे तडजोडीचा फॉर्म्युला म्हणून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं सांगितलं जातंय. विधानसभेच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नव्हता. त्यामुळे निलेश राणे यांना शिवसेनेत उमेदवारी देण्याचं नियोजन महायुतीने केलंय. खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती आणि यानंतरच निलेश राणे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. गेल्या काही वर्षापासून निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजपाची बांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. कुडाळ मतदारसंघातून खासदार नारायण राणे यांना 26,136 मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण नेहमीच आग्रही होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन धनुष्यबाणावर निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुडाळ मतदारसंघ हा राणे यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र सलग 2 वेळा या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक निवडून आले होते. त्यांनी 2014 मध्ये नारायण राणे यांचा तर 2019 मध्ये भाजपच्या रणजित देसाई यांचा पराभव केला होता. कुडाळ आणि मालवण या 2 तालुक्यांना मिळून कुडाळ मतदारसंघ तयार झाला असून यंदा बदलत्या राजकीय समीकरणामुळे
या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळणार आहे. 2019 मध्ये अविभाजित शिवसेनेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ आणि सावंतवाडी जिंकले, तर राणेंचे धाकटे पुत्र नितेश राणे कणकवलीतून भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर शिंदे यांनी बहुसंख्य आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून बाहेर पडल्यानंतर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचा पाठलाग केला. कुडाळचे आमदार वैभव नाईक मात्र ठाकरे यांच्या पाठीशी नेहमीच राहिले. तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे सावंतवाडीत विद्यमान आमदार असताना कुडाळमध्ये उमेदवारीसाठी विद्यमान आमदार नाही. विभाजनानंतर शिवसेनेचे पारंपरिक धनुष्य आणि बाण चिन्ह देखील शिंदे गटाकडे गेलं. तर निवडणूक आयोगानं 2023 मध्ये शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे नवीन चित्र दिलं. रविवारी जाहीर झालेल्या भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितेश यांचं नाव असून ते कणकवली मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तर सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना निलेश राणे म्हणाले, आम्ही युतीमध्ये असतो तेव्हा युतीच्या प्रोटोकॉलनुसार फॉर्म्युलानुसारच आम्हाला काम करावं लागतं. हे आपल्या नेत्यांनी ठरवून दिलेलं आहे. भाजपशी माझे संबंध तसेही चांगलेच राहतील. निवडणूक जिंकायची हेच आमचं सध्या एक लक्ष्य आहे. मी नेहमीच प्रोटोकॉल आणि शिस्त पाळली आहे. ज्या चिन्हावर नारायण राणे साहेबांनी राजकीय प्रवास सुरू केला होता त्याच धनुष्याच्या चिन्हावर मी आता काम करू शकेन याचा मला आनंद आहे. म्हणजे थोडक्यात काय, सत्ता ही सध्या राजकारण्यांच्या केंद्रस्थानी आहे. पक्ष कोणताही असो किंवा कारण काहीही असो, सत्तेसाठी काहीही असं आपल्याला सध्या महाराष्ट्रात चित्र पाहायला मिळतंय. आणि निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाची बातमी मिळाल्यानंतर भूतकाळाची पुनरावृत्ती झाली अशा चर्चांना उधाण आलंय. आता ते नक्की का? तर नारायण राणे 1970च्या दशकात पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अविभाजित शिवसेनेत सामील झाले होते. त्यानंतर ते शाखा प्रमुख बनले. पक्षाच्या स्थानिक प्रशासकीय घटकांपैकी एकाचे प्रमुख. 1980च्या दशकात ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. पक्षाने त्यांची बृहन्मुंबई इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रमाच्या अध्यक्षपदासाठी शिफारसही केली. 1990च्या दशकात राणेंनी आमदार ते मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि शिवसेनेच्या सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले. फेब्रुवारी ते ऑक्टोबर 1999 दरम्यान राणे यांनी काही काळ मुख्यमंत्री म्हणून काम केलं. 2005 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांच्या कट्टर टीकाकारांपैकी एक आहेत. ते बाहेर पडण्याच्या 2 वर्षांपूर्वी शिवसेनेने उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवडणूक करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हा नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल वैयक्तिकरित्या नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. शिवसेना नेत्यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा नारायण राणे यांना लक्ष्य केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच 2009 मध्ये निलेश यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली. नारायण राणे अखेरीस 2017 मध्ये या पक्षातूनही बाहेर पडले. त्यांनी त्या वर्षी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नावानं स्वतःची संघटना स्थापन केली, जी अखेरीस 2019 मध्ये भाजपमध्येच विलीन झाली. आणि आता नारायण राणे व नितेश राणे दोघेही भाजपचे नेते असताना निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण या प्रवेशाचा त्यांना काही फायदा होणार का? कुडाळ मतदारसंघातून ते निवडून येणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.